अमरावती बडनेरा मार्गावर रस्ता बांधकाम व्यवस्थित न केल्यानं बुधवारा परिसरातील दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला। या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर जबाबदार असल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात चांगलाच रोष व्यक्त केला। या अपघातात रिम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरने सुद्धा कोणती माणुसकी दाखवली नसल्यानं त्यांच्या विरोधात सुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। रस्ता बांधकाम करीत असताना प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभागाची सुद्धा एनओसीची गरज असते। या घटनेला अनेक विभाग दोषी असल्याचा आरोप करीत कार्यकारी अभियंत्यालाही खडे बोल सुनावले। यावेळी येत्या 3 दिवसात तत्काळ संबंधित इंजिनियरला निलंबित करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। कारवाई जर केली नाही तर कार्यकारी अभियंत्याला सुद्धा दोराने बांधणार असा इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी दिला। निवेदन देतेवेळी उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी यांच्यासह बुधवारा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही आज सार्वजनिक विभाग यांच्याकडे एक निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा पण केली। चर्चेतून अनेक गोष्टी बाहेर आल्या। विषय असा आहे की अमरावती शहरात 2 दिवस आधी दोन मुलाचा फार मोठ्या घटनेचा म्हणजे समजून घ्या। आता तुम्ही ते मुलं वयाने 38 वर्षाचा होता, एक 40 वर्षाचा मुलगा होता, 50 असे मुलं दोन्ही त्या अपघातात मरण पावले। याला सर्वस्वी जबाबदार BNC आहे। बडनेरून येताना जो डांबरीकरण रोड आहे, जिथून यांनी सिमेंटचा रोड बांधला, त्याची हाईट आहे 1.25 फूटची, 1 फूट ते 1.25 फूट। जी गाडी तिकडनं स्पीडनं येते ती गाडी तिथून उडून ती गाडी 100 ते 150 फुटावर जाऊन ती अनबॅलन्स होऊन ती गाडी घुसली आणि ते दोन्ही मुलं तिथं जागेवर ठार झाले। एक मुलगा थोडासा जीवित होता। आपल्या इथे अमरावती शहरात एक रिम्स हॉटेल आहे, रिम्स हॉस्पिटल आहे। एक मुलगा जीवित होता, मी त्या ठिकाणी होतो। एका पोराचा भाऊ तिथं मोठा, तो माझ्यासोबत होता। ज्या वेळेस एक मुलगा जीवित होता, त्याचं कोणी परिवारातलं नव्हतं, पण मी त्याच्यासोबत होतो। मी त्याला उचललं, त्याला तिथं खाली काढा लावलं रिम्सवाल्यांनी, हॉस्पिटलच्या आतमध्ये नेलं, दोघेही बॉड्या बाहेर काढल्या। आतमध्ये नेल्यावर तो माझ्याकडे व्हेंटिलेटर नाही, एवढं मोठं हॉस्पिटल आहे, म्हणजे किती नालायकपणा आहे एक हा महत्त्वाचा विषय। आणि BNCचा यांचा तर नालायकपणा इथला इंजिनियर हे लोकांच्या जीव घेतात। कारण की मला तुम्ही सांगा, यांनी ज्या दिवशी मृत्यू झाले यांना माहीत पडलं काय मी येऊन इथं काहीतरी धांदल करायचं, काही मी त्या पोलिसाला बोललो का मी आता BNC वाल्याला मी मारण देऊन उद्या। कारण की त्याचा रॅम्प असतो तो 11 फुटाचा पाहिजे असतो, किमान तरी तो रॅम्प 3 फुटाचा आहे, म्हणजे गाडी त्याच्याहून सरळ उडून ती गाडी आतमध्ये गेली। यांची जी देखरेख असते BNCची एकदम चुकीची आहे। यांनी आता मला असं आश्वासन दिलं का मी RTO, तेवढाच RTO जबाबदार अमरावतीचा, तेवढाच ट्रॅफिक ऑफिस जबाबदार अमरावतीचं। कारण की रोड बांधत असताना, नाल्या बांधत असताना, काही बांधत असताना RTO आणि ट्रॅफिकची परमिशन पाहिजे असते। हा एक महत्त्वाचा भाग आहे, काही लोकांना माहीत नसेल, पण तेवढीच जबाबदारी ट्रॅफिकची असते। आणि ती असल्या कारणाने यांनी त्या ट्रॅफिकवाल्यांनी तिथं रोज जातात, तसं त्यांचं लक्ष नाही पाहिजे का? तिथं थांबा लिहिलेलं आहे काय, तिथं बोर्ड लावलेलं आहे काय, तिथं झेब्रा क्रॉसिंग लिहिलं आहे का? ह्या कोणत्याच गोष्टी नसल्यावरही हे सगळे मिलीभगत करून फक्त यांचं काम असतं ठेकेदारीसारखं काम करणं, लोकांचा जीव घेणं। मी त्यांना तशी मागणी केली, त्यांनी मला आश्वासन दिलं का मी येत्या 2-3 दिवसात, 1-2 दिवसात ट्रॅफिक ऑफिस, RTO ऑफिस आणि मी स्वतः पाहणी करतो, तो ॲक्सिडेंटची पुरी शहानिशा करतो आणि कारवाई करतो। मी त्यांना सांगितलं तुम्ही कारवाई नाही केली, जसा मी धारणी प्रकरणात जोशी साहेबाला 3 घंटे बांधलं होतं, तसं या साहेबाला बांधल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगितलं.